श्री स्वामी समर्थ. पादुका हे शिव आणि शक्ती यांचे प्रतीक आहे आणि नमस्कार करताना त्रास होऊ नये म्हणून पादुकाच्या खुंट्यांवर डोके न ठेवता पादुकाच्या पुढच्या भागांवर डोके ठेवून नमस्कार करायचा असतो. डावी पादुका ही शिवस्वरूप मानली जाते, उजवी पादुका ही शक्ती स्वरूप मानली जाते. डावी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट तारक शक्ती असते, तर उजवी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट मारक शक्ती असते. पादुकांच्या अंगठ्यातनं पादुकांच्या ज्या खुंट्या असतात, आवश्यकतेप्रमाणे ईश्वराची तारक आणि मारक शक्ती बाहेर पडत असते. आता ज्यावेळी पादुकाच्या अंगठ्यावर आपण डोकं ठेवून नमस्कार करतो, त्यावेळी काही जणांना त्यातील प्रकट शक्ती न पेलवल्याने त्याचा त्रासही होतो. त्यासाठी पादुकांना नमस्कार करताना शक्यतो डोके पादुकाच्या अंगठ्यांवर न टेकवता पादुकांच्या पुढच्या भागावर, म्हणजेच जेथे संतांच्या पायाची बोटे येतात तिथे आपण टेकवावीत. श्री दत्तात्रेयांच्या उपासनेमध्ये अनेक ठिकाणी पादुका पूजनास खूप महत्त्व आहे. पादुकांना नमस्कार कसा करायचा हे आता आपण इथे ऐकूयात. श्री दत्तात्रेय हे गुरुस्वरूपात सर्वत्र आढळत असल्यामुळे त्यांच्या चरणपूजेचा महिमा वाढलेला आहे. दत्त संप्रदायात गुरुपेक्षा गुरुचरणांनाच महत्त्वाचे स्थान आहे आणि म्हणून दत्तपंथीयात श्री गुरु व त्यांच्या चरण पादुका यांना खूप महत्त्व आहे. श्री गुरूंच्या वा इष्टदेवतेच्या पादुका पूजण्याचा प्रकार फार पूर्वीपासूनचा आहे. श्रीराम वनवासात असताना भरताने त्याच्या पादुका सिंहासनावर ठेवून आदरभाव दर्शविला होता. अतिशय प्रिय व्यक्तीविषयी किंवा थोर व्यक्तीविषयी आदर दाखवणे म्हणजे त्यांच्या पायावर डोके ठेवणे. आता ह्याच्यातील आणखीन एक रहस्य असे की श्रेष्ठ सत्पुरुषांची सर्व दैवी शक्ती त्यांच्या चरणात एकवटलेली असते. त्यांच्या चरणस्पर्शाने कंपनांद्वारा ती शक्ती भक्तांमध्ये संचारत असते. अनेकांना अनुभवाचा आलेला आहे. म्हणूनच अनेक दत्तस्थानात दत्तमूर्तीपेक्षा दत्तपादुकांना महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. आपण कुठेही गेलो तरी पाहतो बघा, पहिल्यांदा दत्ताच्या पादुकांना आपण नमस्कार करतो, दत्ताच्या मूर्तीला त्यानंतर नमस्कार करतो. गिरनार शिखरावरती दत्तात्रेयांच्या ज्या पादुकाच आहेत, गाणगापूर येथे सुद्धा श्री नृसिंह सरस्वती यांच्या निर्गुण पादुकाच मागे ठेवल्याची कथा आहे. नृसिंहवाडीला सुद्धा दत्त पादुकांचीच पूजा केली जाते. देवगिरीवर जनार्दन स्वामींच्या समाधीस्थानी पादुकाच आहेत. विष्णूचा जसा शाळीग्राम आहे तसे दत्तोपासनेत दत्तांच्या पादुकांना महत्त्वाचे स्थान आहे. या दत्तपादुकांची पूजा सगुण आणि निर्गुण स्वरूपात केली जाते आणि म्हणूनच मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही, असे नम्रपणे नतमस्तक होऊन आपण म्हणतो. तर अशा या श्री दत्तगुरूंच्या पादुकांना नमस्कार करताना तो कसा करावा, त्यांची पादुका म्हणजे डावी पादुका शिवस्वरूप, उजवी पादुका शक्ती स्वरूप. डावी पादुका अप्रकट तारक शक्ती, तर उजवी पादुका ईश्वराची अप्रकट मारक शक्ती. म्हणून पादुकांच्या खुंट्यावर डोकं न ठेवता त्यांची जी बोटं असतात त्याच्यावर डोकं ठेवल्यास कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याला होत नाही. आणि जर खुंट्यांवर तुम्हाला डोकं ठेवायचे असेल तर त्याच्यावर आपला हात ठेवून मग डोकं ठेवा, म्हणजे त्याच्यातनं येणारी जी प्रकट शक्ती असते त्याचा काही जणांना जो त्रास होतो तो होणार नाही. तर स्वामी भक्त हो, अशा पद्धतीने पादुकांना कसा नमस्कार करावा ह्याची माहिती आत्ता आपण ऐकली. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. भक्त हो, तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा. तसेच ही माहिती सगळ्यांपर्यंत शेअरसुद्धा करा. त्याचप्रमाणे तुम्ही नवीन असाल ब्रह्मांड नायक ह्या स्वामींच्या चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवनवीन माहितीसह मी तुमच्यासमोर प्राप्त होईन. श्री स्वामी समर्थ.